अरे बापरे, हे बघा पाणी भरायला लागले आराध्या. तर बघ आमच्या आराध्याच्या चक्कर मध्ये घरामध्ये सगळं पाणी पाणी झालं. हे बघा काय करतात, इकडचं बाहेर स्विमिंग पूल आणि इकडे पण स्विमिंग पूल झालंय. सर्दी झाली ना, सर्दी. हे बघ, हे असंच नाक दाबून औषध पाजणार, कळलं? सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकूज ब्लॉग. आणि आज काहीतरी स्पेशल पार्सल आला आहे आमच्याकडे, म्हणून मी ब्लॉग काढत आहे. सॉरी परमिशन अडकली आणि ब्लॉग काढत आहे. तर मग ते काय स्पेशल पार्सल आहे ते मी 1 2 3 हे बघा, आराध्याचं काहीतरी नवीन आलेलं आहे. काय बिट्टू? तर आराध्यासाठी आम्ही नवीन पूल मागवला आहे. तर मग हा आता आम्ही अनबॉक्सिंग करून तुम्हाला दाखवणार आहे कसा आहे आतमध्ये येतो. आणि आराध्या डुबताना तुम्हाला डुबुक डुबुक करताना तुम्हाला दिसणार आहे या ब्लॉगमध्ये. सो असा काहीतरी बॉक्स आहे आणि आराध्या पूर्ण एक्सायटेड आहे बघायला हे बॉक्सच्या आतमध्ये काय येते. तर मग हा ऑलमोस्ट 10 फुटाचा आहे, 10 बाय 5चा. आणि 3 ते 4 लोक राहू शकतात आतमध्ये. वेट सेट कलेक्शनमधनं मागवलं आहे आम्ही. तर मग हा ऑलमोस्ट मला 2999ला काहीतरी पडला आहे आफ्टर डिस्काउंट. आणि त्याच्यासोबत हा पंप पण मिळतो आपल्याला, तर मग हवा भरायला पण इझी पडतो. तर मग रिव्ह्यू आता बघू, कारण की याचे रिव्ह्यू दिसले नव्हते मला पण व्हिडिओमध्ये. पण एकंदरीत काय बोलतात त्याला, ॲमेझॉनचे रिव्ह्यू चांगले होते, त्यामुळे मी हा मागवला. सो आता अनबॉक्सिंग करूया, लेट्स गो. तर हे बघा, इकडे असे स्पेक्स दिले आहेत त्याचे, किती सेंटीमीटरचा वगैरे आहे तो. आणि हे बघा, इकडे ॲक्च्युअल प्राईस दिले 4699ची आहे, पण मला 2999ला काहीतरी मिळालं. तर मग ऑलमोस्ट दीड 1,000 वाचल्यात माझ्या. आणि चांगलं आहे, मोठं आहे, त्यामुळे मी मागवलं. 10 फीटचं आहे, म्हणजे कसं आराध्याने मला दोघांना कम्फर्टेबली स्विमिंग करता येईल. ये लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो. बोल. तर हा बघा, हा आलेला आहे आपल्या हॅपीनेसचा बॉक्स. म्हणजे आराध्या ह्या बॉक्स उघडल्यानंतर हॅप्पी होणार आहे. सो लेट्स गो, कसं आहे बघूया. फर्स्ट इम्प्रेशन चांगलं आहे, क्वालिटी खूप चांगली आली आहे. आणि आमची बाबू ये झोपेत आहे जरा, आणि हा बघते. बघा, एक मिनिट बघते. नींद में है लगता है. तर मग हा जा बाबाकडे जा. हा याचा हवा भरायचा पंप आहे. तर मग हा पण सोबत भेटलेला आहे, म्हणजे कसं तोंडाने हवा भरायची गरज नाही. ये पंप ही लगा दे, डायरेक्ट फुल हो गया. सो आता आपण हा पंपला थोडा साईडला ठेवूया. आणि हा ॲक्च्युअलमध्ये साईज किती मोठी आहे ती बघूया आपण याची. अरे बापरे, तर हे बघा, इतका मोठा आपला आलेला, एक्सपेक्टेड नव्हतं एवढं मोठं आहे ना, म्हणजे खूपच मोठं आलं. तर आपण उघडून बघूया कसं आपण ह्याला सेटअप करायचा आहे तो. इकडे बघा, इकडे हवा भरायचा नॉझल आहे इकडे. आणि क्वालिटी एकंदरीत खूप छान आहे. आराध्या काय येते? अरे बापरे, इतका मोठा आहे असं. मी असा बसू शकतो याच्यामध्ये, तरी पण जागा लागते. हे बघा, इतका मोठा आलाय, बापरे. तर मग संध्याकाळी तुम्हाला हे सेटअप करून दाखवणार आहे मी. आणि थोडं गडबडीत आता फक्त बघितलं किती मोठं आहे ते. तर मग स्टे ट्यून, संध्याकाळपर्यंत राहा असंच व्हिडिओमध्ये. तुम्हाला मस्तपैकी मी असा त्याच्यामध्ये स्विमिंग करताना दिसणार आहे थोडा, आणि आराध्या पण. सो स्टे ट्यून. तर मग तुम्हाला सांगितलेलं तसं
आता आपला स्विमिंग पूल आपण यांना पंपने फुलवून घेऊया, बघूया किती मोठा होतो. अशा 10 आराध्या जातील याच्यामध्ये, एवढा मोठा येतो. तर मग या आपण पंप इकडे सेटअप केला, तर पंपने आता हवा भरू आणि यासोबतच मिळाला आहे पंप. तर मग आपल्याला लवकर हवा भरता येईल. ते पंप मारून मारून गरजेचं नाही. बाबांनी इकडे जागा करून दिली आराध्याला स्विमिंग पूल ठेवायला. आणि इकडे बघायचं काय चाललंय. हे चल का इकडे या, आपण हे करूया, भरून घेऊया आधी. आणि इकडे होऊन दिले तर मग, आणि खूप सारे असे वेगवेगळे काय बोलतात त्याला, त्यांनी प्लग दिले, ते टाकायचे आणि हवा चालू करायची. ये इधर से रे ऐसा डालने काय बोलताय, अंदर डाल दिया अपन ने और ऐसा चालू करेंगे. अरे वा, किती मोठं आहे बघ, किती मोठं ना. अरे वा, अरे वा, किती मोठं झालं बघ. अय्यो, अरे वा, इथेच खेळायला बरं आहे. खेळा काही बरा खेळण्याने. तर मग इकडे आपलं स्विमिंग पूल रेडी झालेलं आहे. केलं चालू केलं. आराध्याचा स्विमिंग पूल रेडी झालेला आहे. किती मोठं आहे बघा, हे बघा. आणि आतमधलं स्विमिंग पूल बघा किती मोठं आहे. ती बघायची यूट्यूबवरती स्विमिंग पूलचं आणि ओरडायची, आणि आता ते स्वतःचं स्विमिंग पूल आलेलं आहे. तर मग आता जस्ट तिने आंघोळ केलं, त्यामुळे तिला आता आंघोळ नाही घालत, फक्त मी भरून ठेवलं, बघितलं कसं आहे तर. मग आता नेक्स्ट टाइम उद्या आपण आंघोळ करायचं याच्यामध्ये. चलो स्टार्ट. आमचं आता पाणी भरणं चालू झालेलं आहे. तर आता अर्धा भरतो सध्या, आणि नंतर मग यूज टू झालं तर मग पुरा भरून टाकू. पहिला आता ट्रायल प्रॅक्टिस चालू आहे आमची पूलची. आला पाणी, आला स्पायडरमॅन आला. अरे बापरे, हे बघा पाणी भरायला लागले आराध्या आमची. बाहेर नाही सर. तर मला आता किती वेळ लागेल काय माहिती पाणी भरायला. पाणी भरून दे, नंतर मग तुम्हाला दाखवतो कसा दिसतोय तो. तर बघ आमच्या आराध्याच्या चक्करमध्ये घरामध्ये सगळं पाणी झालं. हे बघा काय करतात. इकडचं बाहेर स्विमिंग पूल आणि इकडे पण स्विमिंग पूल झालंय. अरे बापरे, अरे पूर्ण आलं काय बरं. तर काय नाही, थोडं आता काम वाढलंय. इकडे आराध्याने वाढवलं काम नव्हतं आज. आणि इकडे आता चल पाण्यात जाऊया. ये आराध्या, ये आराध्या पाण्यामध्ये ये, चल. चला आता आजी आराध्याला पाण्यात सोडणार आहे. ये तर मी पण आता पहिल्यांदा चाललंय पाण्यात. वा पडला आता. हो घाबरू हे बघा आराध्याने उद्घाटन केलं इकडे, आणि पाणी पण पिऊन झालंय. काय टेस्टी आहे.
बस खाली बस, खाली बस, खाली बस. आराध्या सोन्या या आजोबांकडे बस. ए सोनू ए चला मज्जा मज्जा. या आराध्या आजोबांकडे बस. कोण मज्जा मज्जा करताय बघ. मज्जा मज्जा. अरे वा 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 डुबुक डुबुक. अरे घे पॉलगे 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 डुबुक. ए, डिस्क्या. यश. चालू झालं. हे बघा इकडे आराध्या आणि आजोबा. आता आमचं झालं की आता आजोबा बसतील पाण्यात. तर मग हे असं आपण घेतलेलं आहे आणि खूप मोठं आहे, स्पेशियस आहे. आणि आता मी बघा असं बसलो आणि माझे पाय बघा इकडे किती अजून जागा आहे. तर मग आराध्याला पण खूप मोठी जागा भेटते पाण्यामध्ये करायला. मम्मा आली. मम्मा पण बसून जाईल आत तिकडे आरामात. अरे रे. तर मग इकडे आम्ही पाणी भरतो आणि तिकडे किचनचा नळ चालू राहिला आणि किचनमध्ये पूर्ण पाणी झालं. तर मग दिदीला आणि प्रणेशाला थोडं काम वाढलेलं आहे, पण ठीक आहे. पण इकडे एक आता आराध्या खुश झाली आहे, तर मग तो तिकडचा स्ट्रगल तो मायनस झाला. वाव. तर मग मी आता एक पाण्यामध्ये डुबकी मारणार आहे. यप्पा. सर्दी झाली ना, सर्दी. हे बघ, हे असंच नाक दाबून औषध पाजणार, कळलं? काय रे उद्यापासून नाही औषध. कळलं? 3-3, 4-4. शी घालड्या. तुझा बॉल कुठे गेला? बस चला, खाऊ पण खायचं. तर मग असं आराध्याची झालेली आहे आंघोळ आणि मी एकटाच बसला इकडे. हे बघा इकडे आमचं चेंजिंग चालू आहे इकडे. आणि हिला पाणी पिले तर मी एकदम घाबरली. त्यामुळे ठीक आहे, आता आराध्या आता जाणार आहे चेंज करायला. आणि तिने आंघोळ केलेली आणि परत मग मी भरला, तर मग तिला 2-2 आंघोळ झाली. ठीक आहे, आता ना उद्यापासून डायरेक्ट पाण्यामध्ये. चिटकलं. तर मग मी पण आता थोडं आस्वाद घेतो आमच्या स्विमिंग पूलचा आणि नंतर मग जातो चेंज करायला. झालंय, चल जावा नंग्या. आणि ह्याची लिंक वगैरे सगळे मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला, की कितीला पडलं, काय पडलं आणि कसं. तुम्ही तर व्हिडिओ बघितला असेल की कसं हे सेटअप करायचं होतं. तर मग आवडलं असेल, तुमच्याकडे पण जागा असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. बाकी रिव्ह्यू तुम्हाला नंतर देतो एकदम आरामात. मला पहिला मी इकडे याचा आस्वाद घेतो थोडा. अरे ह्या कुत्र्यांना पण आताच रडायचं होतं आणि बोलतो तेव्हाच बरोबर रडायला चालू करतात. आणि जसं की तुम्ही बघितलं की मी सेटअप केलं आपला पूल आणि किती मस्त सेटअप झाला, एक नंबर वाटत होतं. पण त्याला आता काढून ठेवलं आहे कारण की आराध्या खूप रडत होती की आतमध्ये पूलमध्ये जायचं सारखं आणि जास्त वेळ तिला पाण्याची सवय नाही आहे, त्यामुळे तिला सर्दी वगैरे व्हायची चान्सेस आहेत. त्यामुळे मी तो सेटअप आता काढून टाकला. बाकी ओव्हरऑल सेटअप एक नंबर आहे यार. तो काय पूल वाटतं असं. मी पहिल्यांदा ऑर्डर केला मोठा. छोटे होते माझ्याकडे मे बी लहानपणी, पण आता आराध्यासाठी मी ऑर्डर केला तो मोठाच केला, जेणेकरून मी आणि आराध्या दोन्ही एकत्र त्याच्यामध्ये मावू. पण आम्ही दोघं आणि अजून प्लस एक जण पण मावू शकतो याच्यामध्ये, इतका मोठा आहे तो. तो एक नाही म्हणता असा रुंदीला 7 फूट एक असेल आणि असा 5 फूट असं, 5 नाही 4 फूट असं. तर मग खूप कम्फर्टेबली पडतो आणि खूप मजा येते. आणि एकदम आता प्रॉपर काहीतरी पार्टी वगैरे असेल तर सेटअप करून टाईमपास करायला खूप चांगला येतो. आणि समर्समध्ये तर एक नंबर मजा येणार भाई. त्याला समर चालूच आहे. कधी मूड झाला बाथटबचा तर मग सेटअप करायचं आणि पडू राहायचं निवांत शांत गारगार एकदम. तर मग रिकमेंड करेल की 100% तुम्ही ऑर्डर करा. तर तुमच्याकडे चांगला फार्म हाऊस आहे किंवा अशी थोडी मोकळी जागा असेल तर, आणि त्याचं लिंक हवं असेल तर प्लीज कमेंट करा, तर मी तुम्हाला लिंक पण देईन. बाकी कसा वाटला आजचा व्हिडिओ, चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझं यूट्यूब चॅनल. भेटूया अशाच चांगल्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, सायोनारा.